नमस्कार. USK ॲग्रो सायन्सेस सांगली यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज 3 एप्रिल 2026. मागच्या 3-4 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट पाऊस आपण पाहिलेला आहे. या झालेल्या गारपिटीमध्ये आणि पावसामध्ये बरीचशी पिकं जसं की गहू असेल, हरभरा असेल, द्राक्षे असतील, कांदा असेल, टमाटो असतील, या सर्वच पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आपण बघितलेलं आहे. द्राक्षाच्या बाबतीत जर चर्चा करायची म्हणली तर द्राक्षामध्ये सध्या बरेचसे प्लॉट हार्वेस्टिंगच्या पिरियडमध्ये आहेत. बरेचसे प्लॉट एप्रिल कटिंग होऊन फुटलेले आहेत, सबकेनच्या पिरियडमध्ये आहेत. बरेचसे प्लॉटमध्ये सबकेन झालेलं आहे. बरेचसे प्लॉट रिकटचे आहेत. या सर्वच प्लॉटमध्ये आपल्याला या गारपिटीचा तडाखा बसलेला आपण बघतो. द्राक्षामध्ये जर विचार करायचा झाला तर अशा वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये ज्यावेळेला गारपीट होते त्यावेळेला ॲक्च्युली काय घडतं आणि काय उपाययोजना करायला पाहिजेत याच्याविषयी थोडीशी सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. खरं तर गारपीट ज्यावेळेला होते त्यावेळेला जखमा मोठ्या प्रमाणामध्ये होतात. मग त्या जखमा पानांना होत असतील, काड्यांना होत असतील, रिकटच्या प्लॉटमध्ये ओलांड्याला होत असतील, गुब्या खोडाला होत असतील, आणि जिकडं अजून हार्वेस्टिंग व्हायचं आहे त्याच्यामध्ये मण्यांना आणि त्याच प्लॉटमधल्या पानांना मोठ्या प्रमाणामध्ये जखमा होऊन जातात. अशा जखमा ज्यावेळेला होतात त्यावेळेला त्या वेली अंतर्गत इथिलिनची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होते. आपल्याला माहीत आहे की 5 जी संजीवक आहेत नैसर्गिकरित्या तयार होणारी वेली अंतर्गत, त्याच्यामध्ये ऑक्झिन आहे, सायटोकायनिन आहे, जिब्रेलिन आहे, इथिलिन आहे आणि ॲब्सिसिक ॲसिड आहे. ज्याला जखमा मोठ्या प्रमाणामध्ये होतात, मग त्या पानांना झालेल्या असू देत, काड्यांना झालेल्या असू देत, अगर मण्यांना झालेल्या असू देत, मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला जखमा होतात त्यावेळेला त्याच्यातून इथिलिनची निर्मिती वेली अंतर्गत नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणामध्ये होते. आता ही इथिलिनची निर्मिती ज्यावेळेला होते त्यावेळेला पहिला इम्पॅक्ट जो होतो, पहिला जो परिणाम होतो तो म्हणजे वेली अंतर्गत कॅल्शियमच्या लेवल फास्ट खाली येऊन जातात. कारण इथिलिन आणि कॅल्शियम हे दोघं एकमेकांचे शत्रू आहेत. ज्या वेळेला इथिलिनची निर्मिती होते त्यावेळेला कॅल्शियम कमी होतं. आता हे इथिलिन नैसर्गिकरित्या वेली अंतर्गत तयार होतं. बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळेला मुळ्या तोडतो त्यावेळेला इथिलिनची निर्मिती होते. जखमा होतात त्यावेळेला इथिलिनची निर्मिती होते. मग त्या जखमा नैसर्गिक जखमा असू देत, पावसाच्या पाण्यानं किंवा पावसाच्या थेंबानं पानं फाटणं, गारपीट होऊन पानं फाटणं, ह्या नैसर्गिक जखमा आहेत. त्याचबरोबर किडींचा एखादा प्रादुर्भाव झालेला असेल तर त्यामध्ये होणाऱ्या जखमा आहेत. स्कॉर्चिंग बऱ्याच वेळेला औषधांचं येतं, त्यातनं होणाऱ्या जखमा आहेत. बऱ्याच वेळेला टेम्परेचर अतिशय खाली आलं तर त्याच्यातून चिलिंग इंजुरी होते, त्याच्या जखमा आहेत. या वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा ज्यावेळेला होतात त्यावेळेला पहिली गोष्ट घडते ते म्हणजे कॅल्शियमचे लेवल डाऊन होतात, खाली येतात. कॅल्शियमच्या लेवल ज्यावेळेला डाऊन होतात त्यावेळेला त्या वेली अंतर्गत चाललेल्या बऱ्याचशा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी, शरीरक्रिया म्हणतो आपण त्यांना, यांच्यावर त्याचा पहिला परिणाम होतो. कारण वेली अंतर्गत बऱ्याचशा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी व्यवस्थितपणे पार पाडायच्या असतील तर तिथं कॅल्शियमचे लेवल चांगले असणं अतिशय गरजेचं असतं. मग गारपीट ज्यावेळेला होते त्यावेळेला वेली अंतर्गत इथिलिनची निर्मिती होते आणि इथिलिनची निर्मिती झाल्यानंतर कॅल्शियमचे लेवल डाऊन होतात. त्याचा परिणाम मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीवर होऊन जातो. त्याचबरोबर हे जे पाऊस पडतात ह्या पावसामध्ये विजा चमकत असतात, पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तर या स्थितीत सुद्धा नायट्रोजनच्या लेवल वेली अंतर्गत फास्ट वाढतात आणि ते नैसर्गिकरित्या वाढतात. आपल्याला माहीत आहे की विजा चमकून ज्यावेळेला पाऊस होतात त्यावेळेला नत्राच्या लेवल आपोआपच वाढतात, नैसर्गिकरित्याच वाढतात. आता हा जो नत्र वाढलेला आहे त्याचं प्रोटीनमध्ये रूपांतर होणं गरजेचं असतं आणि नत्राचं रूपांतर प्रोटीनमध्ये होण्यासाठी, प्रथिनांच्या मध्ये होण्यासाठी ही क्रिया 4 टप्प्यातून पूर्ण होत असते. ह्यातला जो पहिला टप्पा आहे तो म्हणजे नायट्रेट नत्रापासून नायट्राईट नत्र तयार केलं जातं. हे नायट्राईट नत्र जे आहे
ते विषारी असतं, म्हणून वेल काय करते, त्याचं लगेच रूपांतर अमोनिकल नत्रामध्ये करते. हा दुसरा टप्पा पूर्ण झाला. अमोनिकल नत्राचं रूपांतर अमायनो ॲसिड्समध्ये होतं. हा तिसरा टप्पा पूर्ण झाला. आणि हे अमिनो ॲसिड्स फायनली शेवटी प्रथिनांच्या मध्ये रूपांतरित होतात. हा शेवटचा टप्पा झाला. ही क्रिया शेवटच्या टप्प्यामध्ये घडण्यासाठी म्हणजे अमिनो ॲसिड्सपासून प्रथिनांची निर्मिती होण्यासाठी कॅल्शियम आणि सल्फर हे 2 एलिमेंट अतिशय महत्त्वाचे आहेत. वेली अंतर्गत जर का कॅल्शियमची डेफिशियन्सी असेल आणि सल्फरची डेफिशियन्सी असेल तर ही क्रिया घडत नाही, प्रथिनं बनत नाहीत. आत्ता जी गारपीट झालेली आहे याच्यामध्ये 2 गोष्टी प्रकर्षानं झाल्या. पहिली म्हणजे इथिलिनची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये झाली, का तर जखमा झालेल्या आहेत, पानांना असतील, काड्यांना असतील, मण्यांना असतील. आणि दुसरी गोष्ट घडली की विजा चमकून पाऊस पडल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये वेली अंतर्गत नत्र वाढलं. आता इथिलिनची निर्मिती झाल्यामुळं कॅल्शियमच्या लेवल डाऊन झाल्या. नैसर्गिकरित्या नत्र वाढलेलं होतं, त्याचं पचन होण्यासाठी कॅल्शियम महत्त्वाचा एलिमेंट आहे, तो कमी झाला. म्हणजे इथं एक गोष्ट प्रकर्षानं आपल्याला निदर्शनास येते, ते म्हणजे अन्न तयार करायची जी प्रक्रिया आहे, ज्या ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी होत असतात त्याचं जे फायनल जे आहे ते अन्न निर्मितीमध्ये आहे, तर त्या अन्न निर्मितीवर याचा वाईट परिणाम झाला. त्याचबरोबर नत्रापासून जे प्रथिनं बनायला पाहिजे ते पण बनले नाहीत. म्हणजे प्रथिनांची निर्मिती नाही झाली आणि अन्न निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये जी घडायला पाहिजे ती घडली नाही. सिंपल शुगर, कॉम्प्लेक्स शुगर ज्या बनायला पाहिजेत त्या पानामध्ये बनल्या नाहीत. आणि याच्यामुळं गर्भधारणेवर पण याचा वाईट परिणाम होऊन जातो. त्याचबरोबर माल असणाऱ्या प्लॉटमध्ये शुगर रिव्हर्स व्हायला चालू होऊन जाते. हे 2 परिणाम दृश्य स्वरूपात आपल्याला पहिल्यांदा दिसायला चालू होऊन जातात. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम आपल्याला गारपीट झाल्यानंतर द्राक्षबागेमध्ये बघायला मिळतात. त्यातला एक परिणाम जो आहे तो म्हणजे की इथिलिनची निर्मिती झाल्यानंतर कॅल्शियम डाऊन झालं. कॅल्शियम कमी आल्यानंतर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी परिणाम झाला. त्याचबरोबर प्रथिनांची निर्मिती थांबली. याचबरोबर इतर सुद्धा काही परिणाम आपल्याला द्राक्षबागेमध्ये बघायला मिळतात त्या स्टेजनुसार. जर का प्लॉटमध्ये माल असेल, हार्वेस्टिंग अजून व्हायचं बाकी असेल, त्यावेळेला मणी ज्यावेळेला फुटतात त्यावेळेला जी जखम झालेली असते त्या जखमेतून मोठ्या प्रमाणामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. मग हे जे प्लॉट आहेत जिथं आता हार्वेस्टिंग व्हायचं आहे त्या ठिकाणी काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजेत? तर गारपीट झाल्यानंतर ज्या ठिकाणी माल आहे, अजून हार्वेस्टिंग झालेलं नाही, अशा ठिकाणी ट्रायकोडर्मा, त्याच्यामध्ये ओमरिल प्रति लिटर पाण्यासाठी 2 मिली, त्याच्यामध्ये 05234 प्रति लिटर पाण्यासाठी 2.5 ते 3 ग्रॅम आणि SRP प्रति लिटर पाण्यासाठी 1.5 ते 2 ग्रॅम. अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन करून आपण एक स्प्रे जर घेतला तर निश्चितच पानं जी फाटलेली आहेत, मणी जे फुटलेले आहेत, त्याच्यातून आपण ह्या बागेचा बचाव निश्चितपणे करू शकतो. तर हा जर स्प्रे झाल्यानंतर एक 2 ते 3 दिवसानंतर ह्या जखमा ज्यावेळेला कोरड्या व्हायला चालू होऊन जातात त्यावेळेला हे फुटलेले मणी काढणं आणि काढलेले मणी प्लॉटमध्ये बिलकुल टाकू नका. ते कलेक्ट करून कुठंतरी बाहेर नेऊन पुरून टाकणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे जर फुटलेले मणी आपण तसेच प्लॉटमध्ये टाकले तर याच्यामध्ये शुगर असते, फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता असते. जे एप्रिल कटिंगचे प्लॉट आहेत ज्यांच्यामध्ये प्लॉट फुटतायत किंवा सबकेनच्या स्टेज आलेले आहेत किंवा सबकेन झालेला आहे, आणि रिकटिंगचे जे प्लॉट आहेत याच्यामध्ये जी उपाययोजना करायची आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिले 3 ते 4 दिवस कुठल्याही प्रकारचं काम प्लॉटमध्ये बिलकुल करू नका. फर्टिगेशन बिलकुल करू नका. 3 ते 4 दिवस फक्त स्प्रे घेणं गरजेचं राहतं. कारण अशा प्लॉटमध्ये ज्याला जखमा होतात त्या पानांना होतात, काड्यांना होतात, ओलांड्यांना होतात, खोडांना होतात. त्याच्यातून इन्फेक्शन होण्याचे मोठे चान्सेस असतात. डिप्लोडियासारखे रोग, डायबॅकसारखे रोग, झॅन्थोमोनससारखे रोग, झॅन्थोमोनस करपा यांची एंट्री होऊ शकते. याच्यापासून वाचवण्यासाठी पहिला जो स्प्रे घ्यायचा आहे गारपिटीनंतर त्याच्यामध्ये कॉपर प्लस 0050 आणि त्याच्यामध्ये व्हॅलॅडोमायसिन
हा मिक्सिंग करून पहिला स्प्रे अतिशय गरजेचा आहे. हा जो पहिला स्प्रे आपण घेतो तो प्रत्येक जखमेवर व्यवस्थितपणे बसणं अतिशय गरजेचं आहे. हा स्प्रे झाल्यानंतर दुसरा जो स्प्रे लागोपाठ घ्यायचा आहे आपल्याला दुसऱ्या दिवशी, तो म्हणजे कार्बेंडेझिम, मॅन्कोझेप, ओमिल, 05234 आणि SRP याचं कॉम्बिनेशन करा. मी परत एकदा रिपीट करतो. कार्बेंडेझिम, मॅन्कोझेप, ओमिल, 05234 आणि SRP यांचं कॉम्बिनेशन करून दुसरा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे, की जो स्प्रे ह्या रोगांच्या एंट्रीपासून वाचवू शकतो. रेडीमेड फूड मटेरियल ओमिलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं. 05234 फॉस्फरस पोटॅश मिळून जातो. SRP मधून सिलिका मोठ्या प्रमाणामध्ये मिळून जातं. हा स्प्रे अतिशय महत्त्वाचा राहतो. याच्यामध्ये जखमा रिकवर करायची ताकद आहे. पानं जी फाटलेली आहेत की ज्याच्यामध्ये आता अन्ननिर्मिती होणार नाही किंवा कमी प्रमाणामध्ये होणार आहे, त्याची भरपाई ओमिलमधून निश्चित आपल्याला मिळून जाते आणि पुढच्या 8 ते 15 दिवसामध्ये व्यवस्थितपणे प्लॉटचं हार्वेस्टिंग होऊ शकतं. आणि याच्यानंतर जो तिसरा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे तो स्प्रे आहे की ज्याच्यामध्ये हेक्झॅकोनॅझोल आणि कॅप्टाप असं एकत्र करून आपण एक स्प्रे घेऊ शकतो. हे 3 स्प्रे आपल्याला घ्यायचे आहेत. एप्रिल कटिंगचे प्लॉट असतील किंवा रिकटचे प्लॉट असतील त्याच्यामध्ये. आणि यानंतर 1 आठवडा प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचं काम करू नका. 1 आठवड्यानंतर ह्या जखमा क्लिअर दिसायला चालू झाल्या की त्यानंतर पुढची स्ट्रॅटेजी आपल्याला ठरवायची आहे. बऱ्याच वेळेला गारपीट झाल्यानंतर काडीवर ज्या जखमा होतात त्या जखमा सुपरफिशियल असतात. फक्त वरची साल फाटते, आतला जो पित असतो त्याच्यामध्ये बिलकुल प्रॉब्लेम येत नाही. अशा प्रकारच्या काही जखमा असतात. ज्यावेळेला ह्या सुपरफिशियल जखमा होतात, फक्त साल फाटते किंवा सालीला फक्त जखम होते, तर त्याच्यामध्ये धोकादायक काहीच नाही. पण ज्यावेळेला गाडीची जखम ही आतमध्ये जाते, आतला जो पित आहे, लाकूड आहे किंवा जो गर आहे त्या काडीमधला, त्याला ज्यावेळेला ते डॅमेज करतं तिथं प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. आणि हे सगळे प्रॉब्लेम कुठंपर्यंत जखम झालेली आहे, ती जखम सुपरफिशियल आहे का आतपर्यंत आहे, हे समजायला 1 आठवड्याचा कालावधी लागतो. पण एक गोष्ट ध्यानात घ्या, कुठल्याही परिस्थितीमध्ये गारपीट झालेल्या प्लॉटमध्ये, एप्रिल कटिंगच्या प्लॉटमध्ये रिकट बिलकुल मारू नका. आतापर्यंतचे अनुभव आहेत की 90% प्लॉटमध्ये जर रिकट मारलं, 100% प्लॉटमध्ये 100पैकी 90 प्लॉटमध्ये पुढच्या वर्षी माल आलेले नाहीत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे रिकट मारू नका. 1 आठवड्यानंतर प्लॉटची परिस्थिती बघून, कुठंपर्यंत जखमा आहेत त्या बघून, त्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये जर का आपण कट मारले जिथं जास्त जखम आहे, तर त्याच्यातून सुद्धा व्यवस्थितपणे येणाऱ्या फुटीमध्ये आपण गर्भधारणा करून घेऊ शकतो. अशा पद्धतीनं जर का आपण स्ट्रॅटेजी ठरवली तर निश्चितच माल असणारे प्लॉट किंवा एप्रिल कटिंगचे प्लॉट किंवा रिकटचे प्लॉट याच्यातून व्यवस्थितपणे आपण बाहेर पडू शकतो. धन्यवाद.